नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात आपण? मजेत ना? मी धर्मराज करपे, प्राथमिक पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा उमापूर, तालुका गेवराई, जिल्हा बीड. मी तुमच्या सर्वांचं आजच्या या पाठामध्ये मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल आपण मागच्या तासामध्ये दशांश अपूर्णांकावरील काही कृती पाहिल्या. आठवत असेल तुम्हाला? यामध्ये आपण प्रामुख्याने 3 कृती शिकलो मागच्या पाठामध्ये. पहिली कृती कोणती शिकलो? तर संख्या रेषेवर दशांश अपूर्णांक कसा दाखवायचा ही कृती आपण शिकलो. दुसरी कृती कोणती शिकलो? व्यवहारी अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर कसं करायचं हे सुद्धा आपण मागच्या तासामध्ये शिकलो. आणि त्याचबरोबर तिसरी कृती शिकलो, दशांश अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर कसं करायचं. अशा 3ही कृतींचा अभ्यास आपण गेल्या तासिकेमध्ये केला आणि तुम्ही अतिशय चांगला प्रतिसाद त्या तासिकेला दिला. खूप छान पद्धतीने आपण शिकलो, एकदम चांगल्या पद्धतीने शिकलो. आज सुद्धा आपण 2 घटक दशांश अपूर्णांकावरील 2 क्रिया आज शिकणार आहोत. त्यामधली पहिली क्रिया आहे दशांश अपूर्णांकाचा गुणाकार आणि दुसरी क्रिया आहे दशांश अपूर्णांकाचा भागाकार. आज सुद्धा तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने, मजेशीर पद्धतीने हे आपण शिकणार आहोत. अतिशय आनंदाने, सोप्या पद्धतीने आपण या कृती आज शिकूयात. चला तर मग तुम्ही सगळे सज्ज आहात ना? रेडी आहात ना? आपण सुरू करूयात. दशांश अपूर्णांकाचा गुणाकार कसा करायचा आणि दशांश अपूर्णांकाचा भागाकार कसा करायचा हे आज आपण आपल्या तासिकेमध्ये शिकणार आहोत. तर मित्रांनो बघा, कुठलाही विषय आपण जेव्हा शिकतो तेव्हा त्याचा आपल्या जीवनाशी काहीतरी संबंध असतो. मग कुठलाही विषय असतो. आज आपण गणित विषय शिकतो आहोत, दशांश अपूर्णांक शिकतो आहोत. तर याचा उपयोग काय आपल्या व्यवहारामध्ये? तर आपल्या व्यवहारामध्ये दैनंदिन जीवनात आपण पैसे असतात, रुपये असतात, लांबी असते, तापमान असतं, याच्यामध्ये अनेक अशा किमती असतात जे अपूर्णांकामध्ये असतात, पूर्णांकामध्ये नसतात. आणि त्यामुळं तिथं याचा निश्चितपणे आपल्याला फायदा होतो. तसेच व्यवहारामध्ये म्हणजे तुम्ही बँकेत जाता, दुकानावर जाता, खरेदी विक्री करता, असे अनेक व्यवहार आपण करतो. अशा दैनंदिन व्यवहारामध्ये सुद्धा आपल्याला या दशांश अपूर्णांकावरील क्रियांचा निश्चितपणे उपयोग होतो. आणि तो कसा करायचा तो आज आपण शिकणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, दशांश अपूर्णांकाचा गुणाकार या क्रियेने आज आपण या आपल्या तासिकेला सुरुवात करूयात. अत्यंत सोपे अशी पद्धतीने आपण गुणाकार करू शकतो. बघा, गुणाकारासाठी आपण उदाहरण घेतलेलं आहे. उदाहरण आहे 4.3 गुणिले 5 हा गुणाकार आपल्याला करायचा आहे. आता दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करण्याच्या एकूण 3 पद्धती आहेत. पद्धतीलाच आपण रीत असं म्हणतो. रीत पहिली, रीत दुसरी आणि रीत तिसरी. या 3ही पद्धती अत्यंत सोप्या आहेत. टप्प्याटप्प्याने आपण एक एक पद्धत नीट समजावून घेऊयात. पहिल्यांदा रीत पहिली जी आहे ती आपण समजावून घेऊयात. तर सुरुवातीला आपण एक उदाहरण जसं तसं लिहून घेऊयात. 4.3 गुणिले 5 हे असं आपण उदाहरण लिहून घेतलं. आता या दशांश चिन्हाचं रूपांतर आपल्याला दशांश अपूर्णांकाचं रूपांतर आपल्याला व्यवहारी अपूर्णांकात करायचे. आपण याच्या आधी शिकलेलो आहोत. आता बघा, 4.3 याचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर कसं होईल हे मला कोण सांगेल? कारण आपण गेल्या पाठामध्ये शिकलेलो आहोत. हा सांगा पाहू. अगदी बरोबर. काय करावं लागेल आपल्याला? 4.3 हा याच्यातला दशांश बाजूला करून 43 ही संख्या आपल्याला लिहायची आणि त्याच्या खाली एक आकडा लिहायचा. दशांश नंतर एकच अंक असल्यामुळं इथं 1 0 आपण दिलं. हे झालं 4.3 याचं व्यवहारी अपूर्णांकामधलं रूपांतर. 43/10. अगदी बरोबर. गुणिले, आता मला सांगा, कुठल्याही संख्येला जेव्हा छेद नसतो तेव्हा त्याचा छेद किती असतो रे? 1 असतो. अगदी बरोबर. मग इथे काय करावं लागेल आपल्याला? या 5चा छेद घ्यावा लागेल 1 आणि मग आपल्याला काय गुणाकार मिळाला? 43/10 गुणिले 5/1. आता आपल्याला हे सोपं झालं. आपण काय करूयात आता? अंशाचा गुणाकार करू आणि छेदाचा गुणाकार करू. बघा, लक्ष द्या. 43 गुणिले 5 भागिले 10 गुणिले 1. आता तुम्हा सर्वांना 5चा पाढा सगळ्यांना पाठ आहे. मग हा गुणाकार सोपा आहे.
कोण सांगतं मला गुणाकार कसा येईल? अगोदर 5 ने कशाला गुणायचं? हा बरोबर, 3 ला गुणायचं. 5 त्रिक 15 बरोबर. इथं लिहिले 5 एकक स्थानचा अंक, हातचा जो आला तो 1. आता 5 ने पुन्हा कशाला गुणायचं? 4 ला. 5 चोक 20 आणि 20 आणि 1 21. छान. हे आलं 215 आणि 10 एके 10. आता हा झाला आपला गुणाकार. पण आपल्याला याचं आता पुन्हा अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचे, दशांश अपूर्णांकामध्ये. आणि तुम्हाला नियम पुन्हा आठवत असेल. आता इथे 1 0 असल्यामुळं वर 1 अंक आधी दशांश चिन्ह आपल्याला डावीकडे द्यावं लागेल आणि म्हणून याचं उत्तर येईल 21.5. आलं लक्षामध्ये? ही पहिली रीत आहे. म्हणजे 4.3 गुणिले 5 याचं व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करून आपण या पद्धतीने याचा गुणाकार करू शकतो. ही झाली रीत 1. आता दुसरी रीत कशी आहे ती आपण आता शिकूया. बघा, दुसऱ्या रीत मध्ये सुद्धा आपण इथं उदाहरण लिहून घेऊ. 4.3 गुणिले 5 याची दुसरी पद्धत आपण आता शिकूयात. सगळ्यांनी जरा काळजीपूर्वक लक्ष द्यायचे. बघा काय करायचं. आता 4.3 यामध्ये पूर्णांक कोणता आहे? 4. अगदी बरोबर. आणि अपूर्णांक कोणता आहे? 3. तर याला आपण आता मांडणी करताना अशी मांडणी करायची. बघा, अगोदर पूर्णांक लिहून घ्यायचा. पूर्णांक लिहिला 4, अपूर्णांक 3 आहे. आता 0.3 याचा अर्थ काय होतो? याचं व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर काय होतं? 3/10. अगदी बरोबर. मग आपण या 0.3 ला 3/10 असं लिहू शकतो. आता याला गुणिले आपल्याला कितीने गुणायचंय? 5 ने गुणायचंय. आता गुणाकार लिहिताना कसा करायचा बघा. या 5 ने या 4 ला गुणायचं. 5 चोक 20 एकदम बरोबर. आता याच 5 ने आपल्याला 3 ला गुणायचे अंशाला, कारण याचा छेद 1 असतो. या अंशाचा गुणाकार केला 5 त्रिक 15 आणि छेद 10. हे गुणाकाराला 15/10. बघा आता नीट लक्ष द्या. आता आपण याला वेगळ्या स्वरूपात मांडू. हे 20 जशा तसे लिहिले 20 आणि 15/10 म्हणजेच दशांश चिन्हामध्ये लिहायचं असेल कसं लिहावं लागेल? अगदी बरोबर. खाली 1 0 आणि 1 0 असल्यामुळं आपल्याला डावीकडे एक चिन्ह दशांश चिन्ह द्यावं लागेल. म्हणजे 15/10चं रूपांतर दशांश अपूर्णांकामध्ये कसं होतं? 1.5. यांची बेरीज आपल्याला करावी लागेल. मग आता ही बेरीज तर सोपी आहे. 20 अधिक 1.5 बरोबर किती? बरोबर 21.5. तर ही झाली दुसरी पद्धत गुणाकार करण्याची. सोपी आहे का नाही? पहिल्या पद्धतीमध्ये व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर केलं. दुसऱ्या पद्धतीने थोड्या वेगळ्या पद्धतीने आपण त्याला पाहिलं. तिसरी रीत तर याच्यापेक्षा आणखीन सोपी आहे. ती कशी बघा. उदाहरण आपण लिहून घेतलं. परत येतं उदाहरण लिहू. उदाहरण असं आहे 4.3 गुणिले 5 असं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. आता इथं काय करायचं? तिसऱ्या रीत मध्ये दशांश चिन्हाचा विचार न करता गुणाकार करायचा. म्हणजे दशांश चिन्ह किती असू दे त्याचा विचार करायचा नाही, त्याचा गुणाकार करायचा. मग आता तिसऱ्या रीत मध्ये 4.3 गुणिले 5 आहे. दशांश चिन्ह विसरा. याचं दशांश चिन्ह विसरलो आपण. मग 4.3 काय संख्या मिळेल आपल्याला दशांश चिन्ह काढल्यावर? अगदी बरोबर 43 ही संख्या मिळते. इथं आपण लिहिलं 43. आणि त्यानंतर गुणिले 5 ला दशांश चिन्ह नाहीच, त्याच्यामध्ये तसं लिहायचं. आपण जो नियमित गुणाकार करतो त्या पद्धतीने हा गुणाकार आहे. आता 5चा पाढा सगळ्याला माहिती आहे. कोण सांगतं मला? 5 त्रिक 15. छान. 5 त्रिक 15 एकक स्थानी 5 लिहिले. हातचा इथं 1 आला. पुढे आता 5 ने कितीला गुणायचं? 4 ला गुणायचं. 5 चोक 20 बरोबर आणि 20 आणि 1 21. हा गुणाकार आला 215. आता गुणाकार 215 आला. पण आता काय करायचं? आता बघा दोन कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहेत. गुण्य आणि गुणक. गुण्य कशाला म्हणायचं? तर ज्या संख्येला गुणायचं आहे ती असती संख्या गुण्य. आणि गुणक कशाला म्हणायचं?
ज्या संख्येने गुणायचं आहे त्याला गुणक म्हणायचं. मग मला सांगा या 43 आणि 5 मध्ये गुण्य कोण आणि गुणक कोण? कोण सांगतं मला? बघा, हा अगदी बरोबर, बघा लक्ष द्या. 43 ही संख्या यामध्ये गुण्य आहे आणि गुणलंय कशाने? तर 5 ने. 5 ही संख्या काय आहे? गुणक आहे. अगदी बरोबर. मग आता या सगळ्यांचे दशांश चिन्ह किती आहेत हे पाहायचं. आता इथं वर गुण्य 4.3 आहे, गुणक 5 आहे. याच्यामध्ये बघा सगळी दशांश चिन्ह मोजायची. आता इथं फक्त एकच दशांश चिन्ह दिसतंय आपल्याला, एकच. आणि म्हणून इथं सुद्धा काय करायचं, या उत्तरामध्ये जे आपले 215 हे उत्तर आलं, सगळी दशांश चिन्हांची बेरीज केली ती 1 येते आणि त्यामुळे डावीकडे 1 अंक सोडून आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं आणि उत्तर आपल्याला मिळतं 21.5. तर बघा या तिन्ही पद्धतीकडे लक्ष द्या. तुम्ही या तीनही पद्धतीने ह्या दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करू शकता. आता आपण एक याच शाब्दिक उदाहरण पाहूयात. की शाब्दिक उदाहरण दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करताना शाब्दिक उदाहरण कशा पद्धतीने सोडवायचं त्याचं एक उदाहरण आपण आता पाहूयात. बघा, आता एक शाब्दिक उदाहरण तुम्हाला या बोर्डवर दिसत आहे. वाचा बरं कोणतरी एक जण. बघा, मी वाचतो, तुम्ही लक्ष द्या. पेट्रोलचा दर प्रति लिटर 62.32 रुपये आहे. सीमाला तिच्या स्कूटरमध्ये 2.5 लिटर पेट्रोल भरायचे आहे. तिला किती रुपये द्यावे लागतील आणि कोणती क्रिया करावी? मला सांगा या ठिकाणी कोणती क्रिया करावी लागेल? बेरीज, वजाबाकी, गुणाकार की भागाकार? अगदी बरोबर, आपल्याला गुणाकार करावा लागेल. आणि बघा यासाठी काय दिलेलं आपल्याला किंमत? पेट्रोलचा दर जो आहे प्रति लिटर तो किती आहे? 62.32 रुपये एवढा पेट्रोलचा काय आहे? दर आहे. आणि किती लिटर पेट्रोल टाकले तिने स्कूटरमध्ये? तर 2.5 लिटर. मला सांगा 2.5 म्हणजे किती रे? 2.5 म्हणजे दशांश अपूर्णांकामध्ये किती? कोण सांगतं? हा अगदी बरोबर, 2.5 म्हणजेच किती? 2.5. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला? आता जो दर आहे त्या दराने आपल्याला किती लिटर पेट्रोल घेतलंय म्हणजे 2.5 यांचा गुणाकार करावा लागेल. मग आता रीत पहिली ती आपण आता अभ्यासूयात. रीत पहिली जी आहे ती कोणती आहे ती आता मी सांगतो, लक्ष द्या. पहिल्यांदा आपण गुणाकार स्वरूपात त्याला मांडून घेऊयात. बघा, 62.32 गुणिले 2.5 हा गुणाकार आपल्याला करायचा आहे. लक्ष द्या तुमच्या. जो दर आहे तो इथं दर लिहिला आपण आणि किती लिटर पेट्रोल घेतलंय ते सुद्धा आपण इथं लिहिलेलं आहे. आता याचं काय करायचं? हे दशांश अपूर्णांकात आपल्याला दिलेलं आहे, याचं आपण व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करूयात. बघा, 62.32 याला व्यवहारीमध्ये लिहिलं तर काय येतं? बघा, आपण पाहिलं होतं दशांश चिन्ह सोडायचे, त्याचा विचार नाही करायचा आणि 6232 हा अंक आपल्याला मिळतो, ही संख्या मिळते आणि एक अंक लिहायचा आणि दशांश चिन्हानंतर 2 अंक असल्यामुळं किती शून्य आपल्याला द्यावं लागतील? खाली 2 शून्य. बरोबर, आपण गेल्या पाठामध्ये अभ्यासला आहे. म्हणजे दशांश अपूर्णांकाचं रूपांतर आपल्याला व्यवहारी अपूर्णांकामध्ये करावं लागतं. गुणिले, आता याचाही त्याच पद्धतीने हा दशांश चिन्ह आपण जर काढला तर वर संख्या काय मिळते? 25. अगदी बरोबर. आणि दशांश चिन्ह एकच अंक आहे म्हणून एकावर 1 शून्य येईल. मी लक्ष द्या. आपलं उदाहरण काय झालं आता? 6232 भागिले 100 गुणिले 25/10. आता हा गुणाकार आपल्याला करायचा आहे अगदी सोप्या पद्धतीने. 25चा पाढा, आता तुम्ही 6वीला आलीत म्हणल्यावर तुम्हाला 30 पर्यंतचे पाढे पाठ असतील, त्यामुळे 25चा पाढा आपल्याला सोपा आहे आणि त्यातल्या सोप्या पद्धतीने आपण करूयात. बघा, अंशाचा गुणाकार आपण अगोदर करूयात. 25 ने कितीला गुणायचं अगोदर? 2 ला. बघा लक्ष द्या, 25 दुणे 50. त्याचा आपण 0 एकक स्थानी लिहिला. हातचे किती आले? 5. त्यानंतर 25 ने आपल्याला 3 ने गुणायचं. 25 त्रिक 75. बरोबर. 75 ने वरचे 5 हातचे आले 80. पुन्हा 80 मधला 0 इथे लिहिला. हातचे किती आले? 8.
त्यानंतर 25 ने आपल्याला पुन्हा 2 ने गुणायचं. 25 दुने 50 आणि 50 आणि 8 हे किती झाले 58. अगदी बरोबर. आता हातचे किती आले 5. 25 ने आता 6 ला गुणायचं. 25 अख 150 आणि 150 आणि हे 5 किती झाले 155. तर आपला जो गुणाकार मिळाला तो कोण वाचतं बघा. काय गुणाकार आहे हा बघा बरोबर आहे. 1,55,800 हा झाला गुणाकार, अंशाचा गुणाकार. आता आपल्याला छेदाचा गुणाकार करायचा आहे. 100 गुणिले 10 सोपा गुणाकार या. एकूण शून्य किती आहे 3 आणि मग एकावर 3 शून्य आपण दिले तर हा जो गुणाकार होईल 100 गुणिले 10चा तो हाला 1000. आता हे झालं याचं व्यवहारी अपूर्णांकामधलं रूपांतर. पण आपल्याला पुन्हा एकदा दशांश मध्ये कन्वर्ट करायचंय, रूपांतरित करायचंय. आणि आपण हे शिकलेलो आहोत. आता बघा खाली शून्य किती आहेत एकूण 3 शून्य आहेत. मग काय करायचं जेव्हा आपल्याला व्यवहारीचं रूपांतर दशांश मध्ये करायचं तेव्हा जेवढे शून्य खाली आहेत तेवढे मोजायचे आणि त्याच्या डावीकडे तितके अंक जाऊन आपल्याला दशांश चिन्ह द्यावं लागतं. आता एकूण शून्य किती आहेत 3. मग इथून उजवीकडून डावीकडे 3 अंक आपल्याला द्यायचे 1 2 3 म्हणजे 155च्या पुढे आपल्याला दशांश द्यावं लागेल आणि म्हणून आपलं उत्तर येतं 155.800. खर तर पुढच्या शून्यांना काही अर्थ नसतो म्हणून आपण 1 शून्य वगळू आणि हे रुपये आहेत ना, रुपये असल्यामुळं याला आपण रुपयाच्या स्वरूपात मांडू. ते किती रुपये होतील तर सीमाला किती रुपये द्यावे लागतील 155.80 रुपये सीमाला त्या पेट्रोलसाठी द्यावे लागतील. असं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळतं. कारण रुपये आपण 1 रुपयामध्ये 100 पैसे असतात आणि त्या हिशोबाने मग 155.80 म्हणजे 155 रुपये आणि 80 पैसे असं उत्तर आपल्याला या पहिल्या पद्धतीने काढता येतं. आहे की नाही सोपी पद्धत. आता राहिली दुसरी पद्धत. दुसरी पद्धत सुद्धा मगाशी आपण जी रीत तिसरी पाहिली होती ना तशीच आहे. आता पुन्हा एकदा मी गणित लिहितो बघा. उदाहरण काय आहे 62.32 गुणिले 2.5. मला सांगा आपण मागच्या मुद्द्यामध्ये तिसरी रीत पाहिली होती. काय होती रे ती रीत कोण सांगतं मला. हा शाब्बास. त्या रीत मध्ये आपण काय केलं होतं दशांश चिन्हाचा कुठलाच विचार करायचा नाही आपल्याला आणि गुणाकार करायचा. आता इथं बघा इथं दशांश चिन्हाचा आपण कुठलाच विचार करणार नाही. 62.32 चा आपण काय करू दशांश उडवून टाकू. कोणती संख्या मिळते आपल्याला सांगा. हा बरोबर 6232. दशांश चिन्हाचा विचार सोडला आणि पुढे दशांश चिन्ह आपण उडवलं कोणती संख्या मिळते आपल्याला बरोबर 25. आता हा गुणाकार म्हणजे आपला नियमित गुणाकार आहे. आता हा गुणाकार तर आणखीन सोपा झाला आपल्याला. 25चा पण आपल्याला पुन्हा म्हणावं लागेल. 25 दुने 50 हातचे आले 5. 25 त्रिक 75. 75 आणि 5 80 बरोबर. हातचे किती आले 8. 25 दुने 50. 50 आणि 8 58. पुन्हा हातचे आले 5 आणि 25 अख 150. 150 आणि 5 155. या पद्धतीने आपल्याला हा गुणाकार करता येतो. आणि आता गुणाकार आपला किती आला 1,55,800. आता काय करायचं गुण्य किती गुण्य काय आहे गुण्य आहे 62.32 आणि गुणक काय आहे 2.5. गुण्य गुणक आपण शिकलो माग. आता एकूण दशांश चिन्ह मोजायचे. इथं किती दशांश चिन्ह नंतर 2 आणि इथं 1 म्हणजे एकूण अंक किती आहेत 3 आणि म्हणून एकूण अंक 3 आहेत तर डावीकडे आपल्याला 3 अंक यावं लागतं म्हणून 1 2 3 आणि हा गुणाकार मिळतो आपल्याला 155.800 म्हणजेच रुपयांच्या भाषेत जर म्हणायचं म्हणलं तर 155.800 रुपये. ही झाली दुसरी पद्धत. म्हणजे एखादं शाब्दिक उदाहरण आपल्याला जेव्हा दिलं जाईल तेव्हा काय करावं लागेल आपल्याला
त्या शाब्दिक उदाहरणाला अगोदर आपल्याला अंकात लिहावं लागेल आणि रीत 1 मध्ये त्याचं रूपांतर व्यवहारीमध्ये करावं लागेल आणि रीत 2 मध्ये आपला दशांश चिन्हाचा विचार न करता त्याचा गुणाकार करावा लागेल. तर मला असं वाटतं तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने हा गुणाकार समजला असेल. या पद्धतीची कोणतीही उदाहरणं तुम्हाला आली तर या तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते, रीत 1 या पद्धतीने करा किंवा रीत 2 या पद्धतीने करा, दोन्ही पद्धतीने तुम्ही हा गुणाकार अतिशय उत्तमरित्या सोडवू शकता. आता हे झालं गुणाकाराबद्दल. आता आपण दशांश अपूर्णांकाचा भागाकार कसा करायचा हे आता आपण शिकूया. भागाकार सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी करू शकतो. लक्ष द्या. पहिलं उदाहरण आहे 6.2 भागिले 2. काय करायचं, या अपूर्णांकाला दशांश अपूर्णांकाला पुन्हा एकदा आपल्याला व्यवहारी अपूर्णांकामध्ये याचं रूपांतर करावं लागेल. कसं बघा, 6.2 म्हणजेच कसं करायला लागेल, याला संख्या लिहिली 62, खाली 1 हा आकडा घेतला, दशांश चिन्हानंतर 1 अंक असल्यामुळं इथं 0.1 द्यावं लागेल. म्हणजे 6.2 याचं रूपांतर काय झालं, 62/10. लक्षात आलं. आणि भागिले किती, 2. पण नुसते 2 आहेत का, 2 ला छेद किती असतो, 1 असतो. हा इथपर्यंत लक्षात घ्या. 6.2 चं रूपांतर आपण व्यवहारीमध्ये केलं 62/10 भागिले 2/1. आता थोडं लक्षात द्या काळजीपूर्वक. भागाकार हा एका अर्थाने गुणाकारच असतो. आता कसा बघा, काय करायचं, 62/10 गुणिले काय करायचं, आता इथं 2/1 जे आहे, 2/1 जे आहे याचा आपल्याला गुणाकार व्यस्त करायचा. गुणाकार व्यस्त समजतो तुम्हाला, कोण सांगतो मला गुणाकार व्यस्त म्हणजे काय? अगदी बरोबर. अंशस्थानी जो अंक आहे तो छेदस्थानी घ्यायचा आणि छेदस्थानी जो अंक आहे तो अंशस्थानी घ्यायचा. मग 2/1 चा गुणाकार व्यस्त किती होईल, बरोबर, शाबास, 1/2. तो आपण घेतला. आता हे आपल्याला आणखीन सोपं झालं. आता वर आहे 62 गुणिले 1, अंशाचा गुणाकार, छेद 10 गुणिले 2, छेदाचा गुणाकार. आता बघा, 62 ला आपण 2 ने भाग देऊ शकतो. बे एके बे, बे त्रिक 6 आणि बे एके बे. आता काय राहिलं, 31 गुणिले 1 म्हणजेच काय, 31, छेद 10 गुणिले 1 म्हणजेच काय, 10. मग आता याचं रूपांतर करा. 0.1 आहे, 1 दशांश चिन्ह आधी आपल्याला एक अंकाची दशांश चिन्ह द्यायचं, म्हणजे किती येत आहे, 3.1. हा आला याचा भागाकार. म्हणजे 6.2 भागिले 2, 6.2 भागिले 2 याचा हा भागाकार आला 3.1. ही त्या भागाकार करण्याची एकच पद्धत आहे. आता याच पद्धतीने आपण दुसरा भागाकार करू. तुम्ही करून पहा बरं, अगदी सोपा आहे. चला आपण सोबत करूया. तुम्ही तुमच्या वहीवर करता करता आपण इकडे सोडूया. बघा दुसरं उदाहरण काय आहे, 4.8 भागिले 1.2. तर काय करावं लागेल व्यवहारीमध्ये. मग 4.8 म्हणजेच काय, बरोबर, 48/10 भागिले 1.2 म्हणजेच काय, बरोबर, 12/10. आता काय करायचं, गुणाकार. मग गुणाकार करताना या अपूर्णांकाचं रूपांतर गुणाकार व्यस्त मध्ये करायचं. काय होईल पुढची पायरी, करा, बरोबर, 48/10 गुणाकार गुणिले 12/10 काय होईल, 10/12. आता आणखीन सोपं झालं. अंशाचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार करा. 48 अंश इकडे किती आहे, 10 गुणिले 10 भागिले 10 गुणिले 12. आता वर 10 खाली 10, 10 एके 10, 10 एके 10. या ठिकाणी 10 अंक कटले. आता राहिले वर 48 खाली 12. 12चा पण आपल्याला सगळ्याला माहिती आहे, 12 चोक 48, 12 एक 12
आणि 12 चौक 48. म्हणजे आपलं जे उत्तर आलं ते किती आलं? 4. म्हणजेच काय? 4.8 भागिले 1.2 यांचा भागाकार किती येतो? 4 येतो. आहे की नाही सोपं? म्हणजे अतिशय सोपी पद्धत आहे भागाकाराची. तर या पद्धतीने आपण कुठलंही उदाहरण दिलं तर या पद्धतीने आपण भागाकार करू शकतो. आता आपण भागाकाराचं शाब्दिक उदाहरण पाहूयात. एखादं शाब्दिक उदाहरण दिलं असताना भागाकार कसा करायचा? जसं आपण गुणाकाराचं एक शाब्दिक उदाहरण पाहिलं होतं. सीमाने पेट्रोल घेतलं आणि मग पेट्रोलचा दर आणि किती लिटर पेट्रोल घेतलं याचा आपण गुणाकार केला. तसं एक उदाहरण आहे. आता इथं प्रज्ञा नावाची मुलगी आहे. उदाहरण बघा काय? प्रज्ञा नावाची मुलगी दररोज नियमितपणे मैदानावरील वर्तुळाकार मार्गावरून चालण्याचा व्यायाम करते. चांगली गोष्ट आहे. व्यायाम करणं शरीराला आवश्यक आहे आणि रोज सकाळी चालण्याचा व्यायाम करते. आणि जर ती दररोज 9 फेऱ्यामध्ये, एकूण किती फेऱ्या मारते ती? 9 फेऱ्या. 9 फेऱ्यामध्ये एकूण 3.825 किलोमीटर किमी अंतर चालते, तर एका फेरीत ती किती अंतर चालते? याचा अर्थ इथं आपल्याला गुणाकार करायचा, भागाकार. इथं क्रिया भागाकाराची करायची. बघा 9 फेऱ्यामधलं एकूण अंतर किती आहे? 3.825. आपल्याला किती फेरीमधलं अंतर करायचंय? एका फेरीमधलं. मग काय करावं लागेल? या एकूण अंतराला 9 ने भाग द्यावा लागेल, म्हणजे आपल्याला एका फेरीचं अंतर येईल. मग गणिती स्वरूपात कसं मांडायचं याला? तर बघा 3.825 भागिले 9. आलं लक्षात? या पद्धतीने आपण याला गणिती स्वरूपात मांडू शकतो. म्हणजे शाब्दिकचं रूपांतर गणितामध्ये आपण केलं. आता भागाकार करायचा. आपण मगाशी भागाकार शिकलो. लक्ष द्या. काय करावं लागेल? या दशांश अपूर्णांकाचं रूपांतर व्यवहारीमध्ये करावं लागेल. मग बघा 3.825 ला कसं लिहू शकतो आपण? बघा 3,825 लिहून टाकलं आणि 1 लिहिला आणि किती अंक आहे दशांश नंतर? 3. म्हणून किती शून्य द्यायचे? 3. अगदी बरोबर. म्हणजे 3.825 चं रूपांतर काय झालं? 3,825 भागिले 1000. तर या पद्धतीने आपण हे लिहू शकतो. आता पुन्हा भागिले लिहू. इथं अंश 9 आणि छेद काय असतो? 1. आता हे सोपं झालं आपल्याला आणखीन. आता याचा गुणाकार करायचा आपल्याला. म्हणजे भागाकार म्हणजे एका अर्थाने गुणाकारच असतो, पण गुणाकार करताना काय करायचं? व्यस्त करायचा. बघा लक्ष द्या. गुणाकार कसा करायचा? 3,825 भागिले किंवा छेद 1000 गुणिले 1/9. बघा 9/1 ची मांडणी आपण गुणाकार व्यस्त म्हणून 1/9 अशी केलेली आहे. आता अंशांशाचा गुणाकार आणि छेदाछेदाचा गुणाकार. 3,825 गुणिले 1 म्हणजेच किती? 3,825 भागिले 1,000 गुणिले 9. आता बघा 9 ने आपण 3,825 ला भाग देऊ शकतो. बघा 9चा पाढा असा केला माहिती? 9 1 9. आता इथं 38 आहेत. 3 ला भाग जात नाही 9 ने, म्हणून पहिल्या दोन संख्या कोणत्या आहेत? 38. 9च्या पाड्यात 9 चौक 36. 36 म्हणल्यावर बाकी उरली किती? 2. म्हणजे हा अंक काय झाला? 22. पुन्हा 9 ने भाग देऊ. 22 म्हणल्यावर 9 दुने 18. 22 म्हणून 18 गेले, खाली उरले 4, झाले 45. 9 5 45. म्हणजे या पद्धतीने आपल्याला भागाकार मिळतो. आणि भागाकार काय मिळाला? तर 425 भागिले 1000. आता हे झालं याचं व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर. पण आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये करायचंय. पुन्हा एकदा आठवा. 425 छेद 1000 म्हणजे त्याला कसं करावं लागेल? जेवढे शून्य खाली आहेत तेवढेच अंक वर आहेत. नियम आठवा जरा. काय करायचं? जेवढे अंक तेवढे शून्य, किंवा जेवढे शून्य तेवढेच अंक, म्हणून संख्या अगोदर लिहिली 425 आणि त्याच्या आधी दशांश चिन्ह दिलं आणि त्याच्या आधी शून्य दिलं. म्हणजे आपल्याला जे उत्तर मिळालं ते आहे 0.425 आणि हे काय आहे? अंतर आहे किलोमीटर.
किंवा किमी. म्हणजे प्रज्ञा जी फिरते रोज, तर 9 फेरीच एवढं अंतर ती कापते, 3.825. पण एका फेरीचं अंतर किती येतं, तर ते आहे 0.425 किलोमीटर. आणि जर समजा तुम्हाला विचारलं कोणी मीटर मध्ये काढा, तर मीटर मध्ये काढताना याला पुन्हा 1000 ने गुणावं लागतं, आणि याला 1000 ने गुणलं तर 425 मीटर असं उत्तर आपण लिहू शकतो. म्हणजे तुम्हाला किलोमीटर मध्ये विचारलं तर या पद्धतीने ते लिहू शकतो आपण 0.425 किलोमीटर, आणि मीटर मध्ये विचारलं त्याला 1000 ने गुणल्यानंतर उत्तर येतं 425 मीटर. म्हणजे या पद्धतीने आपण दशांश अपूर्णांकाचा भागाकार, म्हणजे आपण अंक स्वरूपात, संख्या स्वरूपात भागाकार पाहिला, आणि शाब्दिक उदाहरणामध्ये सुद्धा आपण भागाकार पाहिला. तर मला असं वाटतं तुम्हाला या दोनही क्रिया अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी समजल्या असतील. आता काय करूयात, आता मी तुम्हाला काही उदाहरणं सरावासाठी देतो. त्यासाठी तुम्ही आपली वह्या पेन काढा आणि आता सरावासाठी सज्ज व्हा. तर बघा, सरावासाठीची उदाहरणं बघा. पहिलं उदाहरण लक्ष द्या. गुणाकार करामध्ये मी तुम्हाला एकूण 4 उदाहरणं दिलेली आहेत. पहिलं उदाहरण बघा, 2.7 गुणिले 1.4. आणि आपण पाहिलं गुणाकाराच्या 3 पद्धती आहेत, तुम्ही कुठल्याही पद्धतीने करू शकता. दुसरं उदाहरण सुद्धा सोपं आहे, 6.17 गुणिले 3.9. हे सुद्धा सोपं उदाहरण आहे. तिसरं उदाहरण बघा, 0.57 गुणिले 2. आणि चौथं जे उदाहरण तुम्हाला दिलंय ते आहे 5.04 गुणिले 0.7. म्हणजे तुम्ही अतिशय 3ही पद्धतीनं, आणि तुम्हाला जर वाटलं की मला ही पद्धत योग्य वाटते, ही पद्धत सोपी वाटते, तर त्यापैकी तुम्हाला ज्या पद्धतीने हे गणित जमल त्या पद्धतीने हे गणित सोडू शकता. आता भागाकार करामध्ये सुद्धा एकूण 4 उदाहरणं आपण घेतलेली आहेत. पहिलं उदाहरण आहे 4.08 भागिले 2. दुसरं आहे 17.05 भागिले 5. तिसरं उदाहरण आहे 20.06 भागिले 2. आणि चौथं उदाहरण आहे 32.5 भागिले 25. भागाकार करण्याची पद्धत आपण आता शिकलो, त्या पद्धतीने सुद्धा भागाकार तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने करू शकता. शाबास, सगळ्या विद्यार्थ्यांनी अतिशय अचूक पद्धतीने उत्तर लिहिलेली आहेत. अतिशय अचूक पद्धतीने हे गुणाकार भागाकार केले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचं, तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन. तुम्ही आज अतिशय चांगल्या पद्धतीने दशांश अपूर्णांकाचा गुणाकार शिकलात, दशांश अपूर्णांकाचा भागाकार शिकलात. त्याच्या रीत आपण वेगळ्या पद्धतीने शिकलोत. आता कुठेही तुम्हाला या पद्धतीची गणित आली तर अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही हे सोडू शकता. आज आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने हा पाठ शिकलो आहोत. पुढे सुद्धा नवीन पाठामध्ये सुद्धा नवीन घटकासह आपण पुन्हा भेटूयात आणि आणखीन चांगल्या पद्धतीने, सोप्या पद्धतीने गणित कसं सोपं करून शिकता येतं हे शिकूयात. तर आज आपण इथंच थांबूयात. धन्यवाद.